जगभरातील गणेश भक्तांचे आराध्य दैवत बनलेल्या मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात आज ड्रेस कोड लागू करण्यात आलाय। सिद्धिविनायक मंदिर न्यासाने या संदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध केलंय। नागरिकांना संकोच वाटणार नाही असे कपडे भाविकांनी परिधान करावे। सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले पाहिजे, तरच त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचं पत्र मंदिर न्यासाकडून प्रसिद्ध करण्यात आलंय। श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये येणारा जो भक्त असेल त्याचा पेहराव हा शालीनता पावित्र्य जपणारा असावा। आपण मंदिरामध्ये येतोय, आपण बाप्पाचं दर्शन घेतोय, तर कुठेतरी त्याचं पावित्र्य नष्ट होणार नाही अशा प्रकारचं तुमचा पेहराव असावा। इथे हाच पेहराव घाला हेच कपडे घालावे, त्यामध्ये कुठलाही निर्बंध नाही, परंतु जे पेहराव कराल तो पूर्णपणे समोरच्याला भक्तांना कुठलाही संकोच वाटणारा नसावा असं आमचं प्रामाणिक मत आहे आणि त्या प्रामाणिक मतातून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। मला वाटतं की भक्त सुद्धा या निर्णयाचं स्वागत करतील। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूया। सिद्धिविनायक मंदिरामध्ये आता ड्रेस कोड लागू करण्यात आले। जर तुम्ही आता सिद्धिविनायक मंदिरामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी येत असाल तर अंगभर कपडे घालूनच या मंदिरात तुम्हाला सोडण्यात येणार आहे। तर आज हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून पुढच्या आठवड्यापासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे। त्यामुळे एकूणच पुरुष असतील किंवा महिला असतील यांनी अंगभर कपडे घालूनच मंदिराची पावित्रता जपली पाहिजे आणि अंगभर कपडे घालून या ठिकाणी दर्शनासाठी यावे अशा प्रकारचं एक आवाहन आता या सर्व मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे। एकूणच या ठिकाणी जर बघितलं तर सर्व भक्तांचा याला पाठिंबा आहे आणि सकारात्मक दृष्टीने या दृष्टीने पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक मंदिरांमध्ये सुद्धा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिरामध्ये असा निर्णय घेण्यात आला असेल की पुरुषांनी हाफ पॅन्ट जर घालवलं तर त्यांना आतमध्ये सोडण्यात येणार नाहीये। तशाचप्रमाणे महिलांना सुद्धा हा निर्णय लागू असणार आहे। त्यामुळे सलवार कमीज किंवा अंगभर कपडे घालूनच या ठिकाणी यावे। फाटलेली जीन्स असेल किंवा तोकडे कपडे असतील असे कपडे घालून मंदिरामध्ये गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येऊ नये, मंदिराचं पावित्र्य हे जपलं पाहिजे अशा प्रकारचं आवाहन हे आता मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे भक्त याकडे कसं पाहतात आणि भक्त याला पाठिंबा देतात का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विनोद नाईक सह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।